एकमेकांची मदत केली जाते असं क्वचित घडत असते. तुम्ही एकमेकांना सहकार्य करा. एखाद्याच्यावर कुटुंब अवलंबून असेल, तो नोकरीला कसा लागेल, कुणाला अडचण असेल ती सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यापासून आपल्याला दुवा मिळते आणि एक आपल्या मित्राचं भलं केलं ही एक जाणीव होते. म्हणून तुम्हाला सर्वांना एक सांगेल की शुभेच्छा देईल. असे मित्र आपले अस्तित्वपर्यंत असे असतात. काही जणांना शिक्षण नाही, काही आणि आम्ही वशिले वगैरे पण करणार आहे. त्यामुळे काही जणांना नोकरी मिळत नसेल तर आता एखादा मित्र असाच असेल खाली राहिलेला त्याला थोडी प्रोत्साहन द्या. त्यांना समाधान वाटेल, त्याच्या कुटुंबाला बरं वाटेल की गेट टुगेदरमुळे माझ्या मुलाचं भलं झालं. तर त्यासाठी माझ्या सर्वांना शुभेच्छा. आमची प्रगती अशी बघत राहो. कपिल पाटील सारखे तुमच्यामध्ये कपिल वाघ सारखे प्रफुल्ल वाघ PSI हे वकील वाघ कुटुंबानं त्याच्यामध्ये BEd वाले 2 बहिणी आहेत. एक वकील आहे, एक भाऊ PSI आहे, बाबा डिपार्टमेंटला आहे. अशी प्रगती इतर मुलांची पण काही थोडी बहुत होईल. ॲक्च्युली 94 मध्ये होतो. मी 94 मध्ये पास झालो, त्यामुळे मी 95 त्याच्यानंतर मी 10 वर्ष एडिटिंग केली आणि आता मी ॲज अ प्रोमो हेड आहे. नंतरचं नाव क्रांती राकेश राणे, 2000 पास आउट आहे. मी मास्टर्स केलं आहे लॉमध्ये आणि मी इंडियन एअरसीमध्ये ॲज असोसिएट लीगल म्हणून काम करते. विद्यार्थी संघाचे आधीचे विद्यार्थी आताचे समावेश झाले आणि त्यांनी काहीतरी पावलं टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पावलावर पाऊल तुम्ही पण ठेवा आणि हा संघ अधिकाधिक मजबूत करा. एवढंच मी तुम्हाला आता 5-6च्या मुलांना मी हे सांगू शकते. तर तिने स्वतःहून आता ह्या वर्षीपासून बाईंच्या कल्पनेनुसार 8वी 2ला सुद्धा आम्ही सेमी सुरू केलेले आहे. आता ती मुलं अचानक इंग्लिशमध्ये सायन्स आणि शिकणार, मग त्यांना स्पेलिंग पाठ करणं किंवा ते आत्मसात करणं, विज्ञान म्हणजे काय आहे इंग्लिशमधनं शिकताना ते सगळं कळण्यासाठी आता ती दर शनिवारी मुलगी स्वतःहून म्हणाली की 10 ते 11:30 येणार आणि ती गेले 3 आठवडे येते. म्हणजे अशा स्वरूपाचं सुद्धा तिने आता काही जण फॉरेनला राहणारे ते स्वतः पैशाच्या स्वरूपामध्ये आता आपल्याकडे येणारी मुलं जी आहेत ना इकॉनॉमिकली बॅकवर्ड खूप आहेत. बाईंना पण विचारा इतकी मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत. काही सिंगल पॅरेंट्स असतात म्हणजे आईचं आहे पण वडील नाही, काहींना दोन्ही नाही, आई नाही वडील नाही, आजोबा म्हातारे सांभाळते. कित्येकांना म्हणजे बाईंना काही ते हस्तवायला जायला आणि सामान आणायला आजी आजोबा पैसे देऊ शकत नाही अशी अवस्था आहे. रोजच्या रोज डबा न आणणारी मुलं आहेत. का आई सकाळी 6ला जाते आणि रात्री 9ला येते. मधल्या काळामध्ये काहीतरी आहे ते खाऊन जातात. विचारलं पोटात दुखतं म्हणून विचारलं ना, रोज कोण ना कोणतरी मुलं येतात. त्यांना विचारलं अरे बाळा तुम्ही काय खाऊन आले तर सकाळी बिस्किटं, खारी बिस्किटं, 2 खारी बिस्किट आणि चहा एवढा पिऊन आलाय. वाजलेले असतात 3. मला सांगा आपली नेहमी मला सांगते 3. हां, तर त्यामुळे काही जणांनी दत्तक घेतले. तर ते परवाच आमच्या आपल्या शाळेमध्ये 78 सालच्या बॅचचे तिरोडकर म्हणून आले ते ऑस्ट्रेलियाला असतात. तर त्यांनी मला काय वरचेवर तुमच्या शाळेत येऊन काही शिकवणं किंवा हेल्प कशी करता येणार नाही, तर मी काय करू शकतो. तर त्यांनी असं सांगितलं की 20 मुलांना दत्तक देणार. तर त्यांची तशी ऐपत आहे म्हणून मी तुम्हाला फक्त 2-3 उदाहरणं देते. मग त्याच्या अनुषंगाने तुमच्याकडे जी काही कुवत आहे. आता काही जण खेळासाठी येत आहेत, तुम्हाला माहिती आहे काही जण येऊन चेस शिकवत आहेत, काही व्हॉलीबॉल शिकवत आहेत. तुम्हाला आणखीन काही करता येईल. इंग्लिशमध्ये जर का कोणी मुलांना ॲडवाईस देणार किंवा शिकवणारं मार्गदर्शन करणार असेल. गणितात आहे, आपल्याकडे गणितातली मुलं खूप मागे आहेत.
परंतु तुमच्याकडचं जी काही कुवत कौशल्य कला जे काही आहे ते तुम्ही द्यायचंय. म्हणजे माझ्याकडे वेळ नाही असं जे तुम्ही म्हणता असं म्हणू नका. तुम्हाला ते कळत नाही